हाय एव्हरीवन. आज आपण ही झणझणीत अशी मटर खिमाची रेसिपी बघणार आहोत. मस्त असा खिमा आणि त्याच्यासोबत पाव. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, तुम्हाला नक्की आवडेल. चला मग बघूया रेसिपी. इथे आपण मटणाचा खिमा घेतलेला आहे आणि हिरवे ताजे वाटाणे घेतलेले आहेत. जे मसाल्याचं साहित्य आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात. सगळ्यात आधी आपल्याला खिम्याची उकड काढून घ्यायची आहे. त्यासाठी पातेल्यात मी तेल घालून त्यामध्ये कांदा घालून परतून घेणार आहे. त्यासोबतच आपल्याला टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचा आहे. हे दोन्ही परतून झालं की त्यामध्ये मीठ आणि हळद घालायची. खिम्याला मीठ जास्त खपत नाही, त्यामुळे मीठ जास्त चढतं घालू नका. आणि खिमा घालून आता आपल्याला तेलावरती त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर तुम्हाला माझ्या चॅनेलवर नॉनव्हेजच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आता हा खिमा आपला परतून झालेला आहे. त्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि हा चांगला 20 ते 25 मिनिटं आपल्याला खिमा शिजवून द्यायचा आहे. मसाल्यासाठी मी सगळ्यात आधी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते चांगलं लाल होईपर्यंत परतायचं आहे. ते काढून घेऊन आपल्याला जिरे आणि तीळ हे सुद्धा कोरडं परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झालं की थोडासा कांदा आपल्याला चांगला तेलावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा. आता ह्या सोबतच आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं घालून हे वाटण तयार करून घ्यायचंय. रेसिपी चमचमीत व्हावी यासाठी मी थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचंय. इथे मी तेलामध्ये थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या मसाल्याला चांगला कलर येतो. 3-4 मिनिटांनंतर आपल्याला हे आता झाकून ठेवायचं आहे. थोड्या वेळाने ह्याला तेल सुटेल, तर या पॉइंटला आपल्याला त्यामध्ये कांदा लसूण चटणी, त्यानंतर सोबतच थोडंसं लाल तिखट आणि धना जिरा पूड आणि हवा तो गरम मसाला किंवा तुमच्याकडे मटणाचा चिकनचा जो मसाला असतो त्यापैकी जो मसाला तुम्हाला आवडत असेल तो घालून पुन्हा एकदा हे आपल्याला छान भाजायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफ येऊन देणार आहे. यामुळे काय होतं की मसाला चांगला भाजला जातो. थोडं मिक्सरचं भांडं धुवून मी इथे पाणी घातलेलं आहे, जेणेकरून मसाला खाली चिकटू नये. पण मसाला छानपैकी भाजणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे मसाला भाजताना अजिबात कंजूसी करायची नाही, निवांत मसाला भाजू द्यायचा आहे. वाटाणा घालून सुद्धा आता आपण हे थोडंसं छान परतून घेणार आहे, जेणेकरून त्याचा सुद्धा कच्चापणा निघून जाईल. आता यामध्ये आपला मसाला या पॉईंटपर्यंत जवळजवळ अर्ध्यापर्यंत शिजलेला असतो आणि सोबतच आपला आता वाटाणा शिजेपर्यंत थोडासा आणखीन हा मसाला शिजू द्यायचा आहे. जसं की तुम्हाला दिसतंय साईडून आपल्याला आता तेल छान सुटलंय. तर आपण आता यामध्ये खिमा घालून घेऊयात आणि खिमा घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने ॲडजस्ट करून त्यामध्ये पाणी घालून घ्या. सोबतच तुम्हाला तिखट मीठ याचा सुद्धा अंदाज तुम्ही आता टेस्ट करू शकता. तर छान तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर अशा रेसिपीज बनवत असताना जो चमचमीतपणा येतो तो मुख्यतः कशावरती डिपेंड असतो की आपण मसाला किती छान पद्धतीने भाजून देतोय. तर कोणतीही रेसिपी करत असताना जास्त घाईघाईने मसाला न भाजता तुम्ही आरामात जेवढा त्याला छान शिजू द्याल, तेल सुटू द्याल, तेवढी त्याची टेस्ट तुम्हाला छान लागते. तर शेवटचे एक 3 ते 4 मिनिटासाठी आता मी पुन्हा एकदा झाकून ठेवलेलं आहे आणि जसं की तुम्हाला दिसतंय खूप छान अशी त्याच्यावरती तरी आलेली आहे. मसाला छान शिजलाय आणि अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करून या माझ्या चॅनेलला तुम्ही थोडासा सपोर्ट करा आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला अशाच वेगळ्या रेसिपीसोबत भेटणार आहे. तोपर्यंत घरच्या घरीच बनवा आणि मस्त खा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार.